बैक लाइट है। असं असं साईडला माझा विचार बाकीचं काही हे नका नाही चला चलत राहा पुढं. एक काम करूत ना सरांचं हेच घेऊत ना मग घ्यायचं का एक 10-20 सेकंद घ्यायचे का 20 सेकंद तसं करू सोबत असते आपल्यासोबत. शेनकुडे आपले बोला तिकडे गेटवर चलत राहा. सर काय सांगाल, आज श्रावण महिन्यातील तिसरा श्रावण सोमवार आहे, गर्दी मोठ्या प्रमाणामध्ये होती, कशा प्रकारे सुरक्षा होती? आज प्रभू वैद्यनाथाच्या मंदिरामध्ये तिसरा श्रावणी सोमवारच्या निमित्ताने आता पावे तो जवळपास 1.5 लाखापर्यंत भाविकांनी या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे आणि मंदिर रात्री 12पर्यंत सुरू राहणार आहे. मोठ्या प्रमाणात गर्दी असल्यानं बंदोबस्ताचं नियोजन आम्ही त्याच प्रकारे केलं होतं आणि जवळपास आज बंदोबस्तावर 350 पोलीस अंमलदार होमगार्डसह आम्ही तैनात केले होते आणि सर्व जे गेट आहेत ते गेटवर आणि त्याचबरोबर मंदिराच्या आतमध्ये गाभाऱ्यात सर्वत्र चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. साधारणतः श्रावण महिन्यामधील तिसरा श्रावण सोमवार हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो आणि त्याप्रमाणे वैद्यनाथाच्या दर्शनासाठी देशभरातील भाविक येत असतात, तर त्यामध्ये सुरक्षा अतिशय चोख होती हे तुम्ही सांगितलं, परंतु यामध्ये कुठला व्यत्यय वगैरे काय आलेला असं काय नाही? नाही, व्यत्यय वगैरे काही नाही. थोडंसं पूजा ज्यावेळेस आत सुरू असते किंवा साफसफाई असते त्यावेळेस थोडंसं भाविकांना थांबावं लागतं, बाकी व्यत्यय वगैरे काही नाही. आणि पासेसचा मी एवढंच सर्व भाविकांना आवाहन करेल की पोलीस हा बंदोबस्त चोख ठेवतात, परंतु भाविकांनी सुद्धा जे मुख्य गेट आहेत त्या मुख्य गेटने प्रवेश करावा. त्याचबरोबर पासेसची सुविधा देवस्थानने उपलब्ध केलेली आहे. पासेसच्या सुविधा घेऊन सुद्धा लोकांनी दर्शन घ्यावं. मागच्या गेटने किंवा अदर गेटचा उपयोग करू नये. पोलीसची जी सुरक्षा आहे ती सुरक्षा एकदम चोख आहे. वेळोवेळी BDS टीमकडने आम्ही चेकिंग करतो. त्याचबरोबर RCP आणि स्थानिक पोलीस आणि होमगार्ड या सर्वांच्या मदतीने या ठिकाणी आम्ही हा बंदोबस्त. साधारणतः एकूण किती स्टाफ आहे सुरक्षेसाठी मंदिराच्या? 15 अधिकारी आणि जवळपास 350 पोलीस अंमलदार आणि होमगार्ड सर्व. थँक्यू सर.